तर ऐका ना मैत्रिणींनो, आज ना आमच्या घरी आली लाल परी. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल लाल परी कुठली? तर लाल परी म्हणजे ही आपली मनीषाताई. ही लाल रंगाची साडी तिच्या अंगावरती इतकी खुलून आलेली होती, अगदी मस्त दिसत होती. आणि त्यातली त्यात स्वातीसुद्धा देवपूजेसाठी तोडत होती लाल कलरचे जास्वंदाची फुले. तर मग एक फुल स्वाती म्हणली, आण तुझ्या साडीवरती मॅचिंग फुल तुझ्या डोक्यामध्ये लावून देते. तर मस्त असं फुल लावलं आणि खरंच खूप छान रंग तिच्यावरती खुलून आलेला होता. दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी थोडासा मूड आर्यनचा झाला मूव्ही पाहायचा, ती म्हणजे बॉर्डर 2. आणि आम्ही सगळेजण मूव्ही पाहायला गेलो, आर्यन, मी आणि तुमचे दाजी. तर मूव्ही पाहिल्यानंतर खरंच आज खूप म्हणजे प्राऊड फील झालं, मनातनं एकदम भरून आलं की आपल्याही घरामध्ये खूप सारे फौजी आहेत, 2-3 फौजी आहेत. आणि मनाला अगदी भारी वाटलं, थोडंसं रडायलाही आलं जे सीन पाहून. खरंच पहिला जे फौजी होते, फौजी फॅमिली होते, त्यांची लाईफ खूप कष्टामध्ये गेलेली आहे. म्हणजे आता सध्या हल्ली व्हिडिओ कॉल, मोबाईल म्हणजे असं वाटतच नाही की आपली फॅमिली आपल्यापासून लांब आहे, आपली फौजी आपल्यापासून लांब आहे. पण पहिले 2-2, 3-3 महिने ते पत्र लिहायचं, मग ते पत्रा थ्रोच सगळे ते सेंटिमेंट्स, पत्रा थ्रो सगळ्या त्या भावना वाचल्या जायच्या. पण आता खूप छान झालेलं आहे, आता सध्या ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. तर थोडासा वेळ होता मूवीला, 1 तास अगोदरच गेलो होतो. तर म्हटलं चला 9 ते 12चा शो आहे, तर वेळ होऊन जाईल म्हणून पटकन थोडंसं काहीतरी चाट वगैरे, थोडंसं फास्ट फूड ऑर्डर केलं आणि मस्त तिथं बसून खाल्लं. माझी आवडती मस्त हा चाटचा आयटम म्हणजे दही बास्केट, भारी लागते एकदम ही. तर कधी कोहिनूर मॉलला गेल्या तर ही दही बास्केट नक्की तिथे जाऊन आवर्जून खा. तर मग मस्त असं पोटोबा केला आणि मग नंतर म्हणलं मस्त अशी मूव्ही पाहायला जावं आतमध्ये. तर मग 9 वाजले, 9ला 5 मिनटं कमी असताना आम्ही थिएटरमध्ये एंट्री केली आणि छान अशा मस्त मूव्हीचा आनंद घेतला. तर बॉर्डर 2 मूव्ही कोणी कोणी पाहिली आणि कोणाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.